नमस्कार, माझं नाव लक्ष्मावी. मी आता सध्या इयत्ता 10वीत शिकत असून या शाळेचा विद्यार्थी असल्याचा मला अभिमान आहे. आणि पहिले तर मी तुम्हाला सांगतो इच्छितो की मी या शाळेमध्ये म्हणजे जानकी विद्यालयामध्ये इयत्ता बालवर्गापासून शिकत आहे. आता मला संपूर्ण 10 वर्ष पूर्ण होतील. आणि जेव्हा मी पहिल्यांदा बालवर्गात आलेलो तेव्हा पहिल्यांदा रडत आलेलो. आणि आता जाताना मला शेवटचं म्हणजे तसं आम्ही येतच आहोत शाळेत, पण आता शेवटचे दुःख होते. आणि इथे सर्व म्हणजे आम्हाला बालवर्गापासून लाभलेले शिक्षक इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतचे ते खूप म्हणजे असे आम्हाला मदत करायचे सर्व कामात. त्याच्याशिवाय म्हणजे एकदम म्हणजे प्रोत्साहित करायचे, कधी पाठिंबा मागितला तर लगेच सहकार्य असायचं त्यांचं. त्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. आणि माझी शाळा बघावी वाटली तर त्यांच्यावर भिंतीवर रेखाटलेली सुंदर सुंदर चित्रे ती असे म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्हाला वाटायचं की जेव्हा आमच्या शाळेच्या त्याच्या भिंतीवरती चित्रे असेल ती आम्हाला प्रोत्साहित करायची. जसे छोटा भीम झाला तर आम्ही पहिले टीव्हीवर कार्टून बघायचो, पण तेच आम्हाला ते शाळेत दिसायला आलं. नंतर तसंच आम्ही नुसती मस्ती न करत आम्ही अभ्यासाकडे पण लक्ष देऊन आता इथपर्यंत पोहोचलो. आणि या सर्वांचा पाठिंबा देणारे सर्व सहकारी शिक्षक आणि आम्हाला इयत्ता 9वीला म्हणजे काकड मॅडम शिकवायला यायचं तेव्हा आम्हाला खूप आनंद व्हायचा. काकड मॅडम शिकवायला आला की आम्हाला गणित खूप म्हणजे असं चांगल्या प्रकारे समजायचं. त्यासाठी मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि सर्व शिक्षकांनी आम्हाला माया दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. माझे नाव दर्शन रवी सुतार. मी या शाळेत 8वीत आलो तरी मला असं वाटतं की मला असं नाही वाटायचं की मांड्याचे पोरं असं असतील, मारतील खूप, मला खूप मारतील असं वाटायचं. पण मी पहिल्यांदा प्रथमच्या जो साईडला असतो तर मित्र मला आवाज द्यायला हाय हॅलो तुझं नाव काय अशी माझी मैत्री करायला लागली. तर मला खूप चांगलं वाटतं की मला पण असे चांगले मित्र भेटतील. मला असं कधीच वाटलं नव्हतं की 10वीपर्यंत माझी आणि माझ्या मित्राची अशी जीवलग मैत्री होईल की ती माझी खेचताना. तरी मला असं वाटतं की चांगली गोष्ट आहे माझ्या असे चांगल्या आठवणात येईल. मोठे झाले मी असं माझ्या दुसऱ्या मित्रांना सांगू शकतो कॉलेजला गेलो पण माझे असे मित्र होते जीवनात का मी त्यांच्यावर असे मस्ती करायचो. आणि कुणाल आणि विक्रमचा 9वीला एवढे खेचायचे ना की माझं असं रड तर जीवायचं. पण त्या चांगली गोष्ट आहे, मला असं वाटायचं की चांगलं झालं ते मला खेचतात. कारण की आठवणी राहतील ना या माझ्या आयुष्याच्या सगळ्यात चांगल्या आठवणी असते. आता नवीन मी आले ना 8वीला तेव्हा मला वाटायचं की मला कोणीच आवाज देत नाही असं तसं. पण तरी पण मला 9वीला आर्या, पूर्वा आणि कावेरी तिघी मला जास्त आवाज दिलं. तेव्हापासून तिघी बोल मला चांगलं वाटत आहे. 10वीला तर मीच मुलींना आवाज द्यायला लागलो तेव्हा मला खूप चांगलं वाटत आहे. आणि आम्ही आता असे राहतो की मी या शहरात असं वाटतं मला की मी या शहरात पहिल्यापासून होतो. आणि असे म्हणजे घट्ट म्हणजे झाले की एखादी तुटणार नाही. आणि एक क्षण माझ्या आयुष्यातले सर्वात चांगले